बातम्या महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। महायुती सरकारचा येत्या 5 डिसेंबरला 5 वाजता आझाद मैदानात शपथविधी, पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार। बावनकुळे कधीपासून राज्यपाल झाले, शपथविधीची तारीख जाहीर केल्यानंतर आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंना टोला। ईव्हीएम विरोधातील बाबा आढावांचं आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित, उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर उपोषण मागे। मुख्यमंत्री शासन आपल्या दारी उपक्रमाचा राज्यभर बोलबाला, महाराष्ट्र राज्याला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान। बुलढाण्यात टिपू सुलतान यांच्या मिरवणुकीदरम्यान राडा, धाड इथं 2 गटात तुफान दगडफेक आणि जाळपोळ, मोठा पोलीस फाटा तैनात। अरविंद केजरीवाल यांच्यावर पदयात्रेदरम्यान द्रव्य फेकलं, सुरक्षा रक्षकांनी तात्काळ संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं। पीसी येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मध्ये बिघाड, मुंबई शहराच्या उपनगरात 1 ते 5 डिसेंबर पर्यंत पाणी पुरवठ्यात 10% कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन। आणि मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार, तर पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना ब्लॉकमधून दिलासा। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। नमस्कार, शुभ सकाळ। मी गार्गी गोरेगावकर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते। तर विधानसभेमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, मात्र आठवडा उलटला तरी ही सरकार स्थापन झालेलं नाहीये। महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर आता ठरलाय। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या महायुतीच्या नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरलाय। महायुतीचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता होणार आहे। मुंबईतल्या आझाद मैदानावर हा शपथविधी होईल, त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानावर 5 डिसेंबर 2024 ला 5 वाजता हा शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे। जी काही तारीख सांगायची होती, मुहूर्त सांगायचा होता, हे राज्यपालांच्या ऑफिसमधून आलं पाहिजे। अजून कोणीतरी जाऊन क्लेम केलं पाहिजे। कोणी क्लेम केलाय का? गुप्त ह्याच्यात कोणीतरी क्लेम केले का? पहाटे जाऊन कोणीतरी क्लेम केले का? हे सांगा। नव्या सरकारचा शपथविधी 5 तारखेला होणार ही बातमी सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतनं दिली होती। त्या बातमीवर आज अखेर शिक्कामोर्तब झालंय।